घर बांधताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. रूमची रचना, खिडक्या, रंगसंगती आणि इतर अनेक गोष्टी. पण घरातील सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो म्हणजे प्रवेशद्वार. वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख्य दार हे घरातील ऊर्जा, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रवेशस्थान मानलेले जाते. घरात येणारी प्रत्येक ऊर्जा ही सर्वप्रथम मुख्य दरवाजातूनच प्रवेश करते. त्यामुळे जर घराचे प्रवेशद्वार योग्य दिशेला, योग्य मापात आणि योग्य ठिकाणी असेल, तर घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. म्हणूनच घर बांधताना किंवा घराचे नियोजन करताना प्रवेशद्वाराबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता आपण जाणून घेऊया की वास्तूनुसार घराच्या प्रवेशद्वाराचे माप आणि स्थान कसे असावे. सर्वप्रथम आपण प्रवेशद्वाराच्या दिशेबद्दल पाहूया. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाची दिशा खूप महत्त्वाची असते. सामान्यतः पूर्व आणि उत्तर दिशा या प्रवेशद्वारासाठी शुभ मानल्या जातात. कारण या दिशांमधून सूर्यप्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते असे मानले जाते. पूर्व दिशेला असलेले प्रवेशद्वार सकाळचा नैसर्गिक प्रकाश घरात आणते, ज्यामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि उजळ वाटते. उत्तर दिशेला असलेले प्रवेशद्वार देखील चांगले मानले जाते, कारण ही दिशा समृद्धी आणि प्रगतीशी संबंधित मानली जाते. तरीही जर घराचे प्रवेशद्वार पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल, तर योग्य वास्तू नियम पाळल्यास त्याचे नकारात्मक परिणाम टाळता येऊ शकतात. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवेशद्वाराचे माप. वास्तूनुसार घराचे मुख्य दार इतर दरवाजांपेक्षा थोडे मोठे असणं चांगले मानले जाते. मुख्य दरवाजा हा घरातील सर्वात महत्त्वाचा प्रवेश बिंदू असल्यामुळे तो स्पष्ट आणि आकर्षक दिसायला हवा. जर मुख्य दरवाजा खूप लहान असेल तर ऊर्जा प्रवाह कमी होतो असे मानले जाते. पण खूप मोठा दरवाजा देखील संतुलन बिघडवू शकतो. त्यामुळे घराच्या आकारानुसार मुख्य दरवाजाची उंची आणि रुंदी संतुलित असावी. योग्य प्रमाणात असलेले दरवाजाचे माप घराच्या सौंदर्यालाही पूरक ठरते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवाजाची उघडण्याची दिशा. वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख्य दार नेहमी आतल्या बाजूला उघडणारे असावे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा घरात सहज प्रवेश करते असे मानले जाते. जर दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडत असेल तर तो वास्तूनुसार योग्य मानला जात नाही. तसेच दरवाजा उघडताना कोणताही अडथळा नसावा याची देखील काळजी घ्यावी. यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवेशद्वारासमोर अडथळे नसणे. वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजासमोर मोठे झाड, खांब, भिंत किंवा इतर मोठे अडथळे असणे टाळावे. अशा अडथळ्यांमुळे घरात येणाऱ्या ऊर्जा प्रवाहावर परिणाम होतो असे मानले जाते. त्यामुळे मुख्य दरवाजासमोर शक्यतो मोकळी जागा असावी. जर छोट्या झाडांची सजावट असेल तर ती चालू शकते, पण मोठे अडथळे टाळणे अधिक चांगले मानले जाते. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवेशद्वाराची स्वच्छता आणि सजावट. वास्तूनुसार मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील सर्वप्रथम घराचे प्रवेशद्वारच दिसते. दरवाजाजवळ रांगोळी काढणे, तोरण लावणे, छोटा दिवा ठेवणे किंवा तुलसीचे रोप ठेवणे यामुळे घराचे वातावरण अधिक प्रसन्न वाटते. या गोष्टी केवळ सजावटीसाठी नसून त्या सकारात्मक ऊर्जा वाढवण्याशी देखील संबंधित मानल्या जातात. याशिवाय मुख्य दरवाजा मजबूत आणि सुरक्षित असणे देखील महत्त्वाचे आहे. दरवाजाचे साहित्य, रंग आणि डिझाईन हे घराच्या संपूर्ण रचनेशी सुसंगत असावे. थोडक्यात सांगायचे झाले तर घराचे प्रवेशद्वार हे केवळ एक दरवाजा नसून ते घरातील ऊर्जा, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रवेशस्थान मानले जाते. त्यामुळे घर बांधताना किंवा घराचे नियोजन करताना प्रवेशद्वाराची दिशा, माप, उघडण्याची पद्धत आणि परिसर यांचा नीट विचार करणे आवश्यक आहे. जर या गोष्टी योग्य प्रकारे पाळल्या तर घरामध्ये अधिक सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकते. म्हणूनच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे
वास्तूनुसार योग्य लक्ष देणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशीच उपयुक्त वास्तू माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.